श्री गणेशाय नमः. घर बसल्या शिका मेहंदी कोण कसे बनवायचे. सर्वप्रथम इथे मी एक प्लास्टिकचा डब्बा घेतलेला आहे. 1 टेबलस्पून, सेकंड, थर्ड असे 6 टेबलस्पून आपण पावडर जी आहे ती इथे घेणार आहेत. फोर्थ, फिफ्थ आणि 6 असे 6 टेबलस्पून मी पावडर जी आहे ती इथे मेहंदी पावडर घेतलेली आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये 3:1 ह्या प्रमाणामध्ये इकडे मी घेणार 2 टेबलस्पून फुल भरून साखर, म्हणजेच साखर घेणार. इथे तुम्ही पिठी साखर पण वापरू शकता किंवा ब्राऊन शुगर पण वापरू शकता आणि काही जण खरंच वापरतात सुद्धा. तर मी पावडर जी आहे ती वापरलेली आहे. त्याच्यामध्ये 6 चमचे टेबलस्पून पावडर घेतल्यानंतर 3:1 ह्या प्रमाणामध्ये मी 2 टेबलस्पून पाणी 2 टेबलस्पून साखर ॲड केलेली आहे. आता 7 टेबलस्पून मी ह्याच्यामध्ये पाणी टाकलेलं आहे, कारण की जेवढं तुम्ही पावडर घेता त्याच्यापेक्षा 1 टेबलस्पून जास्त तुम्हाला पाणी ॲड करायचं आहे आणि हळूहळू गरजेनुसार त्याच्यात पाणी ॲड करायचं आहे. खूप जास्त पाणी एकत्र टाकू नका आणि खूप जास्त पाणी एकत्र टाकल्यामुळे तुम्हाला प्रमाण समजणार नाही आणि मेहंदी खूप जास्त तुमची सिल्की होऊ शकते आणि स्मूथ होऊ शकते. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. हळूहळू पाणी टाकून कोरडी असलेली मेहंदीसुद्धा ओली करण्याचा प्रयत्न करा आणि खूप छान पद्धतीने ती सगळी मिक्स करत राहा. आता पावडर कुठून घ्यायची, साखर काय कोणती असली पाहिजे, त्यानंतर ऑइल कुठून घ्यायचं, पाणी कुठलं असलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींची माहिती टेन्शन घेऊ नका, व्हिडिओच्या शेवटला तुम्हाला मिळणार आहे. अगोदर प्रोसेस बघून घ्या की मेहंदी कोण कसे बनवले जातात आणि बनवताना कोणती काळजी घेतली पाहिजे. इथे पेस्ट आपली बघा पूर्णपणे पाणी जी सुकी मेहंदी होती तिला आपण ओली केलेली आहे आणि चमचा घेतलेला आहे मी घरातला. बघू शकता इतकी डफ म्हणजे पिठासारखी कन्सिस्टन्सी, पीठ पण नाही म्हणू शकत मी, पीठ तरी आपण सॉफ्ट म्हणतो, पिठापेक्षा कठीण अशी अवस्था तिची असली पाहिजे. आणि त्या अवस्थेमध्ये तिला ह्यामध्ये फक्त आपण 2 ते 3 पदार्थ टाकलेले आहेत, म्हणजे मेहंदी पावडर आणि दुसरे शुगर आणि पाणी टाकून आपण त्याला मिक्स केलेलं आहे. तिसरं सर्वात मोस्ट इम्पॉर्टंट ऑइल मी इथे ॲड करत आहे, तुम्ही बघू शकता. आता 6 टेबलस्पून मेहंदी पावडर घेतलेली आहे, तर मला इथे 3 टेबलस्पून ऑइल जे आहे ते इथे ॲड करायचं आहे. जेवढं तुम्ही पावडर घेता त्याच्या हाफ क्वांटिटीमध्ये तुम्हाला ऑइल मिक्स करायचं आहे आणि 3:1 ह्या प्रमाणात तुम्हाला साखर जी आहे ते मिक्स करायची आहे. हे सर्वप्रथम तुम्हाला खूप मोठी इन्फॉर्मेशन म्हणजे मेजरमेंट मिळालेली आहे. ही माझी मेजरमेंट आहे. आता कोणी 2:1 घेतं. 2:1 म्हणजे काय की 2 चमचे पावडर आणि 1 चमचा साखर आणि 1 चमचा ऑइल. तर हाफ प्रमाण तेलाचं हे योग्य आहे, पण साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या फिनिशिंगनुसार डिसाईड करू शकता. 2:1 किंवा 3:1 घ्यायची हे तुम्ही ठरवा. आता टाकलेलं ऑइल एकदम प्रेस करून तुम्हाला ते ऑब्झर्व करायचं आहे. जोपर्यंत ती मेहंदी पूर्ण ते मिश्रण जे आहे ते ऑइल ऑब्झर्व होत नाही तोपर्यंत तुम्हाला हळूहळू ते ऑब्झर्व करायचं आहे. आणि एकदा की ते ऑब्झर्व झालं, आता की तुम्ही बघू शकता, एकदा की ते ऑब्झर्व झालं की त्यानंतर तुम्ही त्याला खूप वेगाने फेटाळू शकता, कारण की जर सुरुवातीलाच खूप वेग लावला तर त्याने काय होईल की ऑइल तुमचा बाहेर पडू शकतो. आता घट्ट असा डबा पकडून तुम्हाला अशी मेहंदी जी आहे ती फेटाळायची आहे. इथे तुम्ही भरपूर लोक स्पॅक्युला वगैरे यूज करतात, तर मी घरातलं नॉर्मल माझे खूप सारे ते तुटलेले आहे. 100 रुपयाचा प्रत्येक वेळी मी घ्यायची, पण ते तुटायचे. त्यामुळे मी स्टीलचा मजबूत चमचा घेतलेला आहे आणि त्यामुळे मी ते मिक्स करत आहे. हीच कन्सिस्टन्सी पहिले तरी थोडंसं जास्त घट्ट होतं, पण आता ते थोडीशी ओलसर झालेली आहे. आणि ह्याच प्रमाणामध्ये जसं की प्रमाण सांगितलं मी की 6 चमचे पावडर, त्यात 7 चमचे पाणी टाकलेलं आहे आणि 3 चमचे ऑइल टाकलेलं आहे. तर 7 न 3 झाले 10, असे 10 जे टेबलस्पून आहे, एक प्रकारे आपण समजू की लिक्विड त्यामध्ये जे आहे ते पडलेलं आहे. आणि 10 टेबलस्पून लिक्विड पकडूनसुद्धा तुम्हाला ही जी कन्सिस्टन्सी आहे ती घट्ट कन्सिस्टन्सी तुम्हाला बघायला मिळाली पाहिजेच. त्यानंतर
थोडंसं वरती मेहंदी सुकू नये, चांगल्या पद्धतीने ती ऑब्झर्व व्हावी यासाठी थोडंसं फिनिशिंगसाठी आपण काय करतो की थोडंसं त्याला जे ओव्हरलॅपिंग आहे ते पाण्याचं देऊन ठेवतो, जेणेकरून शुगर जे आहे ते पूर्णपणे मेल्ट झाली पाहिजेत. आणि ही मेहंदी मी रात्रीचे भिजत टाकलेली आहे. आता रात्रीचे किती वाजता भिजत टाकलेली आहे ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे. ते रात्रीचे मी 12:30 वाजता ही मेहंदी भिजत टाकलेली आहे. बघू शकता तुम्ही, रात्रीचे 12:30 वाजता मी ही मेहंदी भिजत टाकलेली आहे. सकाळी मला ऑर्डर होती 10 मेहंदी कोणाची, त्यासाठी मी घेतले होते 6 हे, की जेणेकरून 6 म्हणजे तुम्ही जेवढी मेहंदी पावडर घेता त्याच्या दुप्पट तुमचे कोण होतात, म्हणजे 12 कोण तुम्हाला मिळाले पाहिजेत आणि मला 10 द्यायचे होते, त्यामुळे मी त्या अकॉर्डिंग भिजत टाकले. आता माझ्याकडे ही 0.38ची पिन आहे, जे माझं प्रोडक्ट आहे. सेलोफेन शीट आहे, जे की माझं प्रोडक्ट आहे. प्रोडक्ट कुठून घ्यायचे, काय घ्यायचे मी तुम्हाला शेवटला सांगणार आहे. आता हा पेपर जो आहे तो आयताकृती आहे. मेहंदीचा डबा घट्ट पॅक करून ठेवा, पण बाहेर ठेवायचा आहे, फ्रीजमध्ये ठेवायचा नाही, बरोबर आहे. हा आयताकृती पेपर उजव्या बाजूने रोल करत घ्यायचा आहे आणि रोल करत करत पूर्ण तो रोल करायचा आहे. उरलेला पेपर 2 इंच तुमचा शिल्लक राहायला पाहिजे, का सेलोटेप लावण्यासाठी. नंतर तुम्ही पिन इन्सर्ट करून फक्त मागची कोणतीही डावी किंवा उजवी बाजू तुम्हाला काय करायची आहे, ओढायची आहे. ओढल्यानंतर काय होतं की तुमची जी समोरची जी पिन असते नंतर टाकलेली ती पिन जी आहे ती घट्ट होत असते. तुम्ही सुरुवातीला पिन टाकूनसुद्धा करू शकता, ते सुद्धा मी दाखवणार आहे. हलकीशी सेलोटेप कट करून तुम्ही हा कोन चांगल्या पद्धतीने रोल करून घ्या. सेम तुम्हाला बॅक साईडला देखील तो पॅक करायचा आहे, त्यामुळे जिथे तो ओपन स्पेस आहे शेवटचा टोक तिथे तुम्हाला टाकायचे आहे. आणि थोडीशी सिझरला घेऊन ती मेहंदी जेव्हा आपण फर्स्ट टाईम रोल केलेला जो पेपर असतो त्या पेपराला लावायची आहे, कारण की खूप सारे आतमध्ये लेयर्स आलेले असतात आणि जेव्हा तुम्ही मेहंदी टाकता तेव्हा ती अनेक लेयर्समध्ये जाऊ नये म्हणून हे करायचं असतं. आता विथ पिन पहिले पिन टाकून नंतर तुम्ही रोलिंग करू शकता. असं केल्याने देखील जर असं सुद्धा करू शकता आणि असं केल्याने सुद्धा जर टाईट नसेल झालं तर मागचा पेपर ओढून घ्या, कोन ॲटोमॅटिकली टाईट होतो. काहीच त्याच्यात मॅजिक असं नाही आहे, फक्त एक लॉजिक आहे, ठीक आहे. त्या लॉजिकने तुम्हाला करायचं आहे. आणि सेम आतमध्ये तुम्हाला कंपल्सरी लावायची आहे. खूप वेळा आपण काय करतो की आतमध्ये सेलोटेप लावत नाही, त्यामुळे ना मेहंदी कोणामध्ये असते पण ते बाहेरच येत नाही. का येत नाही, कारण की ती खूप साऱ्या लेयर्समध्ये जाऊन बसलेली असते आणि तिला एक पॉईंटच मिळत नाही. आता बघू शकतो 12:30ला आपण व्हिडिओ स्टार्ट केलेला, 12:45 झालेला आहे. सकाळी भेटूयात. गुड मॉर्निंग एव्हरीवन. सकाळचे वाजलेले आहेत 11:15 समथिंग झाले होते. तर 11:15 नाही, 11:15 झालेले होते आणि 11:15 वाजता मी ही मेहंदी बघू शकता तुम्ही, सगळं ऑरेंज लेअर त्याच्यावरती आलेलं आहे. आणि जे लम्स दिसतात ते लम्स नाही आहेत, ते आपण जेव्हा मिक्स करणार ते सगळे फुटणार आणि एकदम स्मूथ आणि सिल्की तुम्हाला ही जी आहे ते पेस्ट बघायला भेटणार आहे. त्यामुळे बघा ह्या पद्धतीने तुम्हाला बिलकुल पाणी ॲड करायचं नाही आहे. हा 8 आवर्स नंतरचा व्हिडिओ आहे आणि 2 व्हिडिओ मी मर्ज केलेले आहेत. मी तुम्हाला टायमिंग त्यासाठी दाखवलं की असं नको की म्हणजे खूप ट्रू बेसिसवरती. आणि रिजंटली मी हा व्हिडिओ जो आहे तो बनवलेला आहे, खूप सारे डिमांड्स येत होते त्यासाठी. खूप छान पद्धतीने मेहंदी पहिले फेटाळून घ्या, खरंच त्याला पाण्याची गरज आहे का हे चेक करा. आणि नंतर जरी व्हिडिओमध्ये कसं असतं की पाणी कमी जास्त आहे का हे स्वतःला बघायचं असतं आणि ह्या गोष्टी येत नाही जोपर्यंत तुम्ही एक्सपिरियन्स करणार नाही तोपर्यंत तुम्हाला समजणार नाही. तुम्ही बघू शकता मी एक थेंबसुद्धा पाण्याचा टाकलेला नाही आहे, हे बघा. आणि जरी नाही टाकला ना आत्ता तरी पण एकदम स्मूथ आहे, सिल्की आहे माझी पेस्ट. बिलकुलसुद्धा त्याच्यामध्ये लम्स म्हणजे गुठल्या झाल्या नाही आहेत, मराठी स्पष्ट भाषेत सांगायचं तर. फक्त जर तुम्हाला वाटलं की थोडंसं पाणी ॲड केलं पाहिजे तर तुम्ही टेबलस्पूनमध्ये ते पाणी घेऊन डायरेक्ट ओतू नका, टेबलस्पूनमध्ये पाणी घेऊन तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करू शकता. मी थोडंसं पाणी याच्यामध्ये ॲड करणार आहे. आणि जे थोडं जर लम्स दिसत असतील तर ते लम्स नाही आहेत, ते एअर बबल आहेत. एअर बबल म्हणजे काय, पाणी आणि ऑइल एकत्र होऊ शकत नाही. तर पाणी आणि ऑइल एकत्र होऊ शकत नाही म्हणून ते बबल्स येतातच आणि ते येणारच, ठीक आहे. जेव्हा पॅकिंग करतो तेव्हा एक मेथड आहे, ती मेथड मी तुम्हाला दाखवेन. पण जेव्हा कोण पॅक करेल तेव्हा तोपर्यंत शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचे आहेत. आणि खूप सारे प्रश्न तुमचे आहेत, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे. कॅमेरावरती असल्यामुळे मी जास्त टेबलस्पूनवरती नाही करू शकत.
आता बघा मी थोडंसं पाणी जस्ट ॲड करते. खरंच लिटरली नाही एवढं पाणी ॲड करते, पण यातून पण पूर्ण पाणी मी टाकलं नाही आहे. 2 ते 3 थेंब पाणी मी टाकलेलं आहे. बाकीचं पाणी याच्यात काढून घेतलं कारण की मला वाटलं जास्त पाणी पडेल. आणि एकदा तुम्ही पेस्ट जर तुमची खूप पातळ झाली तर त्यानंतर तुम्ही काहीही करू शकत नाही ना. तुम्ही त्याच्यात मेहंदी पावडर ॲड करू शकत नाही कारण की सगळं प्रमाण सगळं मेजरमेंट हे डिस्टर्ब होतं आणि तुम्हाला पाहिजे तशी फिनिशिंग त्या कोणामध्ये येत नाही. आणि मेहंदी का कोण जितका बेस्ट असेल तितकी तुमची फिनिशिंगसुद्धा बेस्ट येणार. तर प्रोफेशनल लोक म्हणजे मी स्वतः 0.38ची पिन वापरते आणि माझी मेहंदी पावडर, माझं मेहंदी ऑइल जे आहे ते सगळं तुम्हाला दाखवलेलं आहे. कुठेही व्हिडिओ कट केलेला नाही आहे. बघा इतकं स्मूथ आणि फाईन माझी झालेली आहे. स्टॉकिंग्समधून सुद्धा काढण्याची किंवा गाळून घेण्याची, स्टॉकिंग्स काय असतं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, गाळून घेण्याची सुद्धा गरज नाही आहे. ही आहे कॅरेट बॅग. ठीक आहे, याला पायपिंग बॅगसुद्धा म्हणतात. या पायपिंग बॅग एका ग्लासमध्ये टाकून पायपिंग बॅग टाकायची आहे. गाळण्याची म्हणजे का गरज नाही कारण की माझं प्रमाण हे व्यवस्थित आहे. जेव्हा आता माझं प्रोडक्ट आहे, मला दुसऱ्याला कोण द्यायचे आहे, जर ते मी कोण खराब दिले, अडकणार असतील तर मी तुमच्यासमोर स्टॉकिंग्समधून इथे गाळले असती मेहंदी, बिकॉज मला पैसे मिळणार आहेतच. बट माझं नावसुद्धा आहे आणि कोण माझा कस्टमर आहे, कस्टमरचा विश्वास आहे माझ्यावरती, त्यामुळे तो विश्वास मी तोडू शकत नाही. त्यामुळे मी ही डायरेक्टली जी आहे ती कॅरेट बॅगमध्ये टाकलेली आहे आणि त्या कॅरेट बॅगमध्ये टाकलेली आहे. म्हणजे तुम्ही विचार करू शकता की मी काहीच इथे चेंजेस केलेले नाही आहेत. फक्त पाणी जेवढं टाकलं तेवढं. बघा तुम्ही कलर किती छान ऑरेंज आलेला आहे माझ्या हाताला मिक्स करतानाच. आता पूर्णपणे मेहंदी जेव्हा काढून घेतलेली आहे त्यानंतर ती पुढे थोडीशी शिफ्ट करून तिला चांगल्या नॉटमध्ये तिला हे करायचे आहे. जर व्हिडिओ हा खोटा असता किंवा जर मेहंदीमध्ये प्रमाण जर कमी जास्त झालं असतं तर काय झालं असतं, गुठल्या पकडल्या असत्या आणि गुठल्या पकडल्या असत्या तर मला ते स्टॉकिंग्समधून भरपूर वेळा होता आणि आमच्याकडूनही होता. असं काही नाही आहे कारण की आपण ह्युमन बिंग्स आहेत, आपल्याकडे मशीन नाही आहे, त्यामुळे आपण प्रमाण आपलं चुकू शकतो. ठीक आहे, पण प्रमाण चुकून द्यायचा नाही. त्यासाठी इम्पॉर्टंट असतो तो एक्सपिरियन्स. ठीक आहे, तर ह्या पायपिंग बॅगमध्ये मी काढून घेतलेली आहे. हे बघा 6 चमचे मेहंदी आहे ना, त्यामध्ये लम्स होता कामा नये. जर तुम्हाला एक्सपिरियन्स असेल तर जर 6 चमच्यापेक्षा जास्त आहे तर मी तुम्हाला सांगेन की ती मेहंदी तुम्ही स्टॉकिंग्समधून काढून घ्या. कारण की मानवी ताकद लावून आपण खूप साऱ्या फेटाळू शकतो. कमी क्वांटिटीमध्ये असेल तर खूप जास्त वेळा आपण फेटाळू शकतो, पण जास्त क्वांटिटी आपण हाताने सतत फेटाळू शकत नाही. आणि आपल्याला जोपर्यंत समाधान वाटत नाही, जोपर्यंत आपल्याला हवी ते कन्सिस्टन्सी येत नाही, त्या मेहंदीच्या पेस्टमध्ये फिनिशिंग येत नाही, तोपर्यंत आपण ते फेटाळतच राहणार. त्यामुळे जास्त क्वांटिटी असेल तर तुम्ही त्याला ब्लेंडर यूज करा किंवा ब्लेंडर यूज केल्यानंतर तुम्ही त्याला स्टॉकिंग्समधून काढा. घेतलेले कोण मी थोडेसे पायपिंग बॅग कट करून मी 10 कोण घेतलेले आहेत. माझ्या क्लायंटला 10 कोण पाहिजे होते आणि मी पूर्ण मेहंदी त्याच्यामध्ये फिल करून घेत आहे. मेहंदी फिल करताना कशी करायची बघा, उजव्या हातामध्ये बॅग पकडायची, डाव्या हातात कोण पकडून जिथून मेहंदी ट्रान्सफर होते तिथे तुम्हाला थंबने पकडून तिथून वरून प्रेशर देऊन पुन्हा उजव्या हाताच्या अंगठ्याने प्रेशर देऊन मेहंदी जी आहे ती पूर्ण शेवटच्या टोकापर्यंत आली पाहिजे. ही गोष्ट लक्षात ठेवा. बघा 6 चमचे मेहंदी टाकली होती तरीसुद्धा अजून 1 कोणाची मेहंदी बॅलन्स होती. बरोबर आहे, ते प्रमाण हे चुकता कामा नाही, हे यातून शिकायला भेटतं. आणि 10 कोण मी पूर्णपणे पॅक केलेले आहेत. ह्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने एक वरती सेलोटेप लावायची, त्याला फोल्डिंग केल्यानंतर खाली सेलोटेप लावायची आणि वरून कोण टाईट जो आहे तो पॅक करायचा. कारण की जेवढा तुम्ही कोण जास्त टाईट पॅक करणार तेवढं ते काढायला खूप छान वाटतं. नरम कोण आपल्या मार्केटमध्ये जरी तुम्ही आता बघता की मार्केटमध्ये कोण असतात नरम झालेला कोण, तुम्ही घेता का? नाही घेत. तुम्हाला कसं टाईट आणि फ्रेश कोण लागतो, त्याच कन्सेप्टनुसार मी टाईट आणि फ्रेश कोण जे आहेत ते बनवलेले आहेत तुमच्यासमोर. आणि मेहंदी पावडर जी आहे मी घेतलेली ते 7 फिल्टर मेहंदी पावडर आहे. तर 7 फिल्टर मेहंदी पावडर तुम्हाला घ्यायची आहे. ऑइल जो आहे तो माझा ब्रायडल मेहंदी ऑइल आहे. तर तुम्हाला ब्रायडल मेहंदी ऑइल जो XYZ कुठलाही तुमच्याकडे असेल तर तो तुम्ही यूज करा. साखरमध्ये तुम्ही घरातली साखर घेऊ शकता किंवा पिठी साखर घेऊ शकता किंवा खडी साखर मात्र घ्यायची नाही आहे तुम्हाला, बरोबर आहे. त्यानंतर तुम्ही ब्राऊन शुगरसुद्धा घेऊ शकता. ऑइलबद्दल सांगितलं, पावडरबद्दल सांगितलं, शुगरबद्दल सांगितलं. पाणी कुठलं घ्यायचं तर
पाणी हे गढूळ असता कामा नये, पाण्यामध्ये कचरा असता कामा नये, पाण्यामध्ये मातीसुद्धा असता कामा नये. कारण की खेडेगावात नाही म्हणत सॉरी बट भरपूर ठिकाणी पाणी हे खूप गढूळ येतं, तुम्हाला माहितीच असेल. त्यामुळे पाणी हे स्वच्छ असायला पाहिजे. फक्त एवढंच मी तुम्हाला त्यामध्ये सांगेन. सेलोफेन शीट्स ज्या आहेत तुम्हाला जिथे अवेलेबल भेटतील ते पेपर्स तुम्ही घेऊ शकता. मायक्रॉन 40 मायक्रॉनच्या सेलोफेन शीट्स मात्र तुम्हाला घ्यायच्या आहेत. पिन जी आहे ती 0.38 mm ची पिन तुम्हाला जी आहे ती घ्यायची आहे. त्यानंतर सेलोटेप जे आहे तुम्ही बघू शकता, प्राईमची सेलोटेप मी यूज करत आहे आणि तुम्हाला लागणार आहे तो म्हणजे एक डिस्पेन्सर. तर लागणारे प्रोडक्ट मटेरियल कुठून घ्यायचं, जिथे स्वस्त दरात मिळेल आणि जिथे बेस्ट क्वालिटी मिळेल तिथे तुम्ही परचेस करा. काही स्पेसिफिक मी कोणाचं ॲडव्हर्टाईज करणार नाही आहे. त्यामुळे मात्र क्लायंटला आणि तुम्ही स्वतः बेस्ट क्वालिटी यूज करा, तरच तुम्हाला रिझल्ट जो आहे तो नेक्स्ट लेवलचा येणार आहे. त्यामुळे प्रोडक्ट हे चांगलेच असले पाहिजेत, पेस्टसुद्धा चांगलीच बनली पाहिजे आणि फिनिशिंगसुद्धा बेटरच असली पाहिजे, तरच तुम्ही प्रोफेशनल आर्टिस्ट म्हणून डिझर्व करता. मार्केटचे कोण जो वापरतो तो प्रोफेशनल आर्टिस्ट स्वतःला म्हणूच शकत नाही. कारण की जर तुम्ही आर्टिस्ट आहात तर स्वतःचे कोण स्वतः बनवता आलेच पाहिजेत. बिकॉज तुम्ही आर्टिस्ट आहात तर तुम्ही एक ऑथरसुद्धा आहात, तुमच्याकडे नॉलेज आहे, त्यामुळे तुमच्याकडे हे असलंच पाहिजे.